मित्रांनो, आज मी एक स्टोरी शेअर करणार आहे तुमच्याशी की हळूहळू काम करता करता आपण जसं पुढे सरकत जाऊ तसं तेच काम आपल्याला सोपं कसं होत जातं. मित्रांनो, 2001 सालातली गोष्ट असेल, साधारणतः ऑगस्ट सप्टेंबरचा महिना होता. माझ्या क्लिनिकच्या मागच्या बाजूला एक मनसुरी म्हणून कुटुंब राहत होतं. 2001 ची गोष्ट आहे, त्यामुळे भाडं जे होतं त्यांचं त्यावेळेस ते फक्त 300 रुपये महिना होतं. आणि तो जो मनसुरी नावाचा व्यक्ती होता ना, तो आपलं मिस्त्री काम करायचा आणि ड्रायव्हिंगचं काम पण करायचा. पण पावसाळ्यामध्ये हे दोन्ही कामं जवळजवळ ठप्प होते, त्यामुळे त्याला पगार मिळत नव्हता किंवा पैसे मिळत नव्हते त्या काळामध्ये. आणि त्याचं भाडं पण भरलं जात नव्हतं. 300 रुपये महिना, 3 महिन्याचं भाडं त्याचं थकलं होतं. तर त्याची घरमालकीण आली आणि तिने सांगितलं की जर तू, म्हणजे बरंच रागवलं त्याला, आणि जर तू आता या महिन्यात भाडं दिलं नाही तर पुढच्या महिन्यात तुझे भांडे वगैरे सगळं मी फेकून देईल म्हणाले. अशा परिस्थितीत असलेला माणूस, आता पैशाची अर्जंट गरज होती त्या माणसाला, त्यामुळे त्याने काय केलं, त्यावेळेस GIS गव्हर्नमेंट इन्शुरन्स स्कीम ज्या असतात त्याच्यामधून आलेला जो पैसा आहे ना, त्या पैशामधून गव्हर्नमेंट एम्प्लॉईजला लोन देण्यासाठी सुरुवात केली होती गव्हर्नमेंटनी, हाऊसिंग लोन. आणि त्या हाऊसिंग लोनच्या जोरावर काही बिल्डर लोकांनी स्कीम्स काढल्या होत्या. ऍक्च्युअली प्लॉट जो आहे तो त्या गव्हर्नमेंट एम्प्लॉईजनी घ्यावा असं बंधन होतं, किमान 4 एम्प्लॉईज एकत्र येऊन. मग हे बिल्डर लोक काय करायचे, 4 लोक एकत्र करायचे, त्यांच्या नावांवरती प्लॉट घ्यायचे आणि एक सोसायटी सारखं फॉर्म करायचे. 10, 12, 15, 20, 25 लोकांची रो हाऊस म्हणा किंवा फ्लॅट म्हणा बनवायचे. आणि या गव्हर्नमेंट एम्प्लॉईजला जे वेगवेगळ्या भागांमध्ये राहतात, नाशिक असो, धुळे, जळगाव, नंदुरबार, ठाणे, शहापूर, अशा वेगवेगळ्या एरियातल्या गव्हर्नमेंट एम्प्लॉईजला, मग ते राज्य सरकारचे कुठल्याही प्रकारचे कर्मचारी असो, पोलीस असो, रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे असो, जिल्हा परिषदेचे शिक्षक असो किंवा इतर कुठल्याही याचे, गव्हर्नमेंट एम्प्लॉईजला फक्त एक सिंगल फॉर्मवर एक सिंगल सही द्यावी लागायची आणि त्याचा जो GISचा नंबर असायचा तो द्यावा लागायचा. तर हे जेव्हा बिल्डर लोकांनी सोसायटीज फॉर्म केल्या, त्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन आणायचं मंत्रालयातून आणि ती सोसायटी चालू, त्याचं बांधकाम वगैरे चालू करायचं. आता हा मित्र ज्यावेळेस बांधकामासाठी, मिस्त्री कामासाठी काही हे आहे का काम वगैरे हे विचारण्यासाठी जेव्हा बिल्डर लोकांकडे जायला लागला, तर त्या बिल्डर लोकांनी ज्यांनी ह्या स्कीम काढलेल्या आहेत ना, त्याला सांगायला लागले की एक काम कर ना, तू एक फॉर्म देतो तुला, तो फॉर्म जर एखाद्या गव्हर्नमेंट एम्प्लॉईचा तू भरून आणला ना तर तुला आम्ही 2000 रुपये देऊ एक कमिशनच्या तौरवर. तर याला तर ते नवीन होतं, याचं काम होतं मिस्त्री काम, गवंडी काम किंवा ड्रायव्हिंग. तर ड्रायव्हिंगचा पण धंदा ठप्प होता, हाही धंदा ठप्प होता. मग याला पर्याय उरला नाही की ते फॉर्म भरून आणण्याशिवाय. यांनी 2-3 फॉर्म घेतले आणि कोणाला भेटायचा आता हा प्रश्न पडला. तर महिनाभर फिरल्यानंतर याचा पहिला फॉर्म एक दिवशी साईन झाला. फक्त साईन घ्यायची आणि कोड घ्यायचा, त्याचं नाव घ्यायचं, कोड घ्यायचा, साईन घ्यायची, बस एवढंच. त्याचे ऑटोमॅटिक ते लोन वगैरे होऊन जायचं त्या व्यक्तीच्या नावावर आणि त्याला हप्ता चालू होऊन जायचा तिकडे. ते ना घर बघायला यायचे ना काही, सगळं एकदम वाऱ्यावर होतं. याचा पहिला महिनाभर फिरल्यानंतर पहिला फॉर्म भरला गेला. त्यानंतर परत त्याला 2000 रुपये मिळाले. मग त्याने 1000 रुपये ते भाडं पण देऊन टाकलं थकलेलं, 900 रुपये. आणि त्यामुळे त्याला राहायला घर राहिलं. हे त्याला लक्षात आल्यानंतर पुढच्या महिनाभरामध्ये त्यांनी परत फिरायला सुरुवात केली. आता मागचे काही फॉलोअप्स होते आणि नवीन काही, असं करत करत त्याला महिनाभरामध्ये पहिले 2 फॉर्म भरले गेले. दुसऱ्या महिन्यात परत 3ऱ्या महिन्यात फिरायला लागला. आठवड्याला एखादा फॉर्म भरला जायला लागला. आणि त्यानंतर एक साधारणतः 6-8 महिन्यानंतर तो कधी कधी 4 व्हीलर भाड्याने घेऊन वेगवेगळ्या गावांना जायचा. जाता जाता त्या सरकारी कार्यालयांमध्ये थांबायचा आणि त्यांना या स्कीमची माहिती द्यायचा आणि त्यानंतर त्यांचे फॉर्म भरून घ्यायचा. हळूहळू आठवड्याला एक करता करता दिवसाला एक भरला जायला लागलो मित्रांनो फॉर्म. म्हणजे दिवसाला 2000 रुपये कमवायला लागला तो. आणि त्यानंतर दिवसाला 5-5, 7-7 फॉर्म सुद्धा भरले जायला लागले. आणि हा माणूस नंतर स्वतःच बिल्डर झाला. काही लोकांना पार्टनरशिपमध्ये घेऊन त्यांनी स्वतः बिल्डिंगचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर 2 ते 3 महिन्यामध्ये साधारणतः त्यांनी 2 ते 3 वर्षात, 2 वर्षामध्ये साधारणतः अशी प्रगती केली 3 वर्षात की त्यांनी स्वतःची इंडिका गाडी घेतली. आणि त्यानंतर 2 वर्षात अजून इनोव्हा गाडी घेतली, जेव्हा नवीनच आली होती 2005 किंवा 6च्या दरम्यान. सांगण्याचा उद्देश हा आहे मित्रांनो आपल्या एजंट बांधवांसाठी की तुम्ही जेव्हा सुरुवात करताय एजन्सीला ना, त्यावेळेस कठीण आहे फॉर्म भरून घेणं. किंवा आता तर फॉर्म नाही भरत आपण, पण ऑनलाईन फॉर्म भरवतो. जो पॉलिसी करण्यासाठी तयार झाला त्याचा आपण ऑनलाईन फॉर्म भरणार आहोत. सुरुवातीला कदाचित महिना लागेल पहिली पॉलिसी काढताना. त्यानंतर तुम्ही जर फॉलोअप रेग्युलर घेत राहिले, लोकांना भेटत राहिले, तर
आठवड्याला एखादी व्हायला लागेल, 15 दिवसातून होईल, आठवड्यातून होईल, आणि एक वेळ अशी येईल ना मित्रांनो की रोज पॉलिसी व्हायला लागेल, रोज. आणि एक प्रॉडक्ट, 2 प्रॉडक्ट घेऊन जा फक्त सुरुवातीला. जसं आता आपण एक सिक्युअर चाइल्डचा विचार केला किंवा टर्म इन्शुरन्सचा विचार केला, 1 किंवा 2 प्रॉडक्ट फक्त, तेवढं फक्त लोकांना सांगायला सुरुवात करा. हळूहळू अशी वेळ येईल मित्रांनो की दिवसाला 1 पॉलिसी व्हायला लागेल, आणि कधी काळ असा पण येईल की दिवसाला 5-7 पॉलिसी यायला लागतील. सो मित्रांनो, ह्या व्यवसायामध्ये फक्त टिकून राहणं महत्वाचं आहे आणि कंटिन्युअस प्रयत्न करणं महत्वाचं आहे. तुम्ही थांबलात तरच संपाल. चालू राहिलं तुमचं काम तर तुम्ही निश्चितच ह्या क्षेत्रामध्ये एक दिवस मोठे राजे व्हाल. सो मित्रांनो, या क्षेत्रात किंग होण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. नमस्कार.